अनेकांनी देव पाण्यात बुडवले होते की पुढच्या वर्षी काही येत नाहीत मुख्यमंत्री म्हणून. 5 वर्ष तर किमान मी येणारच आहे. केंद्राने काही जरी वेडवाकडं सांगितलं तरी ते मी महाराष्ट्रात करणार नाही. मी भाजपपासून दूर झालेले, हिंदुत्वापासून नाही. आरेमध्ये कारशेड झाली काय नाही झाली काय माझं काय जातं. नाहीतर ते त्याने किती 30 कोटीच्या वरती पारदर्शक झाडं लावलेत. कांजूर मार्गाचा निर्णय बदलायचा का तुमची मानसिकता बदलायची. नाही, माझं म्हणणं की फुटणार आता पहिलं बोलणार. माझं तर आज सुद्धा आव्हान आहे, पाडायचं तर आत्ता पाडा. म्हणजे मी मुलाखत देताना बातमी येऊ द्या सरकार पाडलं म्हणून. पाडा. प्रस्तावनेचा प्रयत्न मुद्दामूनच टाळला. आता काय प्रस्तावना करायची हा एक विषय. आणि सध्याच्या कालखंडातनं आपण सगळे जातोय, त्याच्यामुळे प्रस्तावनेचा बराचसा भाग त्याच्या संदर्भातच झाला असता, म्हणून म्हटलं ती आपण गाळून टाकूया. सर्वप्रथम मी स्वागत करतो, आभार मानतो, आणि रश्मी पण इथे आलेले आहेत, त्यांचेही मनापासून आभार. माणसाला माणूस भेटणं हा हल्ली जरा दुर्मिळच प्रकार झालेला आहे, पण इथे छान थोडीशी मुख्यमंत्र्यांची अनुमती घेऊन माणसं इथे दिसत आहेत. त्याच्यामुळे काही जणांच्या चेहऱ्यावर कदाचित मुखपट्ट्या नसतील, पण चालेल मला वाटतं ना तुमच्यावर. नाही. तर गप्पांचा एरवीच्या गप्पांमध्ये काही नेहमीचे मुद्दे असू शकतात. हे वर्ष वेगळं आहे, त्याच्यामुळे गप्पांचे विषयही वेगळे असू शकतात. आणि परिस्थिती अशी आहे की सध्या माणसं, मराठीमध्ये एक म्हण आहे की ती नेसूचं सोडून डोक्याला बांधणं वगैरे वगैरे. तर आता परिस्थिती अशी की नेसूचं आहे किंवा नाही हरकत नाही, पण डोक्याला नाहीतरी तोंडाला काहीतरी आहे याची खात्री करूनच माणसं बाहेर पडतात. तर तुमचं हे मुख्यमंत्रीपद हातामध्ये आलं आणि लगेचच करोना काळ सुरू झाला. मला तुम्हाला म्हणजे अनेकांना या कालखंडातल्या तुमच्या काही अनुभवांविषयी ऐकायला आवडेल. कारण काय की मुळात राज्यच महाराष्ट्रासारखं राज्य, आणि त्यात परत 3 पक्षांची आघाडी, आणि त्यात करोना काळ. म्हणजे दुष्काळात 13वा असं म्हणणं बरोबर नाही, पण हा 3रा 4था 5वा जो काय असेल तो. त्याच्यामुळे हे तुमचं हाताळणं कसं काय, तुम्हाला काय कसं वाटलं या काळात? पहिल्या प्रथम मी लोकसत्ता ग्रुपला त्यांचं अभिनंदन पण करतो आणि धन्यवाद पण देतो. गेल्याही वर्षी आपण भेटलो होतो. अनेकांना असं वाटलं नसेल की पुढच्याही वर्षी आपण भेटू. अनेकांनी देव पाण्यात बुडवले होते की पुढच्या वर्षी काही येत नाहीत मुख्यमंत्री म्हणून, पण दुसऱ्या वर्षी आलेलो आहे आणि माझे सहकारी इथे आहेत. 5 वर्ष तर किमान मी येणारच आहे. बोलवायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. आता मुद्दा आहे तो करोना. एक गोष्ट खरी आहे की अनपेक्षितपणाने माझ्या खांद्यावरती जबाबदारी आली. ती शेवटी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर हिंमत ही असायलाच पाहिजे. त्या हिमतीने मी स्वीकारली. 1-2 महिन्यानंतर साथ सुरू झाली आणि मग माझं फेसबुक लाईव्ह सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये करोना म्हणजे काय, हे करोना ते करोना ते करोना हे करोना, म्हणजे नुसतं करोना, काहीच करायचं नाही. वर्क फ्रॉम होम. आत्ता हळूहळू कुठे आपण थोडेसे माणसात यायला लागलेलो आहोत. मी मास्क काढणार नाही याचं कारण, मी मास्क काढलं तर उद्या पहिल्या पानावर तुम्ही फोटो छापाल, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. म्हणून मी मास्क काय काढणार नाही. अनुभव नक्कीच काही आनंददायी नव्हतेच. कोणालाही त्यांच्या स्वातंत्र्यापासून रोखणं ही काय आनंद देणारी गोष्ट नाही आहे. आणि सरकार म्हणून सुद्धा जे एक स्वप्न घेऊन आम्ही कारभाराला लागलो, आपल्याला कल्पना असेल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच या साथीचा शिरकाव आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला. एक स्वप्न घेऊन आम्ही अर्थसंकल्प सादर केला आणि ते अधिवेशनच आम्हाला लवकर आटपावं लागलं. तिथून साधारणतः जून जुलै ऑगस्टपर्यंत फार भयावह परिस्थिती होती. काय करायचं, काय होतं काही कळत नव्हतं. एकमेकापासून अंतर ठेवणं हे कधीही शक्य नसलेली गोष्ट आपल्याला करावी लागली. मग त्याला लॉकडाऊन म्हणा, आणखीन काही म्हणा, पण ती चेन तोडण्यासाठी दुसरी कोणतीही एक हत्यार किंवा आयुध आपल्या हातात आजसुद्धा नाही आहे. आत्ता वॅक्सिन यायला लागलेली आहेत. पहिला टप्पा हा पार पडतोय. कालांतराने त्याची ताकद किती आहे, उपयुक्तता किती आहे, हे सगळं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की
जे काही सगळं आपण ओपन करतो आहोत खूप काळजी करून करायला पाहिजे. पुढचे काही महिने तरी आपल्याला ती जी त्रिसूत्री मी जी नेहमी सांगतो, मास्क घाला, हात धुवा, अंतर ठेवा, ही ठेवावी लागणार व्हॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा. पण हे पुढचे कधी महिने म्हणजे हे आज रोग उद्या उधार अशा स्वरूपाचं आहे का की पुढचे कधी महिने म्हणजे कुठल्या टप्प्यापर्यंत हे सगळं संपेल याचा अंदाज नाही आहे. ह्याचं कारण असं की मधल्या काळामध्ये पाश्चिमात्य देशामध्ये ही साथ जवळपास गेल्यात जमा होती, संपल्यात जमा होती. तिथे त्यांनी सगळं काही उघडलं होतं. आपण सुद्धा इथे बातम्या बघत होतो की जर्मनीने एक मोठा म्युझिक कॉन्सर्ट केला, सगळं मास्क वगैरे काढून गेले. हे सगळं एक छान आशादायी आणि आनंददायी चित्र होतं. पण आज जर बघितलं तर UK असेल, जर्मनी असेल, दुबई असेल, बऱ्याच ठिकाणी पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक मोठा प्रसार झालेला आहे आणि पहिल्यापेक्षा अधिक कडक हा लॉकडाऊन तिथे झालेला आहे. आपल्याला ही कल्पना आहे की आपण आज देखील विशेषतः UK स्ट्रेन ज्याला म्हणतो तो 1.5 जास्त किंवा जास्त त्याच्याहून जास्त वेगाने पसरतो. आपल्याकडे येऊ नये म्हणून खूप खबरदारी घेतोय. इतर देश काय करतायत, काय करतील, मला असं वाटतं आता आपण जे काही छान मोकळ्या वातावरणात तिकडे आलेलो आहे, पण बहुतेक जणांच्या तोंडावरती मास्क आहे. असेच जर का आपण खबरदारी घेऊन पुढे गेलो तर आपण ही साथ नक्कीच रोखू. पण साधारण चित्र असं की तुम्ही जास्त काळजी करता असं एक प्रतिमा आहे. तुम्हाला वाटतं का तसं? माझा तो स्वभाव असेल किंवा माझं कर्तव्य आहे. माझं राज्य शेवटी मुख्यमंत्री म्हटल्यानंतर माझ्या राज्यामध्ये ह्याचा प्रादुर्भाव होता कामा नये. ह्याची घातकता ही कमीत कमी झाली पाहिजे. एक तर ट्रीटमेंट आपल्याकडे नाही आहे आणि कधी पण उपचारापेक्षा काळजी घेणं हे अधिक चांगलं असतं. बरोबर. पण आता यातली गंमत अशी की थोडासा विरोधाभास तुम्हाला वाटतो का की 4 तासाच्या सूचनेवरती देशभर टाळेबंदी जाहीर केली गेली आणि नंतर जे काय झालं ते मी काही सांगायची गरज नाही, आपण सगळ्यांनीच बघितलं. पण आता केंद्र सरकार हे खुलं करा, ते खुलं करा, ते खुलं करा असं म्हणते आणि राज्य सरकार आता नको नको असं म्हणते. असं आहे का? तुम्ही जर का पहिल्या दिवसापासून बघितलं असेल तर मी आपल्या सरकारच्या ह्या करोना काळातल्या वाटचालीमध्ये कुठेही घिसाडघाईने काही केलेलं नाही आहे. आपण आपल्याकडे पण लॉकडाऊन जवळपास करत होतो, पण एक एक गोष्टी ह्या बंद करत चाललो होतो. लोकांना एकदम कोणताही झटका, एकदम लॉकडाऊन करणं आणि एकदम उघडं करणं ह्या दोन्ही घातक आहेत. त्यांना एक एक गोष्टी पटवून दिल्या पाहिजे. काही राजकारण्यांना धक्का देणं आवडतं, तसं तुम्हाला आवडत नाही धक्का द्यायला. कशाला द्यायचं? ते काही लोकल आहे का गर्दीतली? म्हणजे गर्दी नको म्हणून तिकडे सुद्धा धक्का नको म्हणून ती लोकल सुद्धा आपण हळूवार सुरू करतो. पण याच्यामध्ये आता उदाहरणार्थ काल केंद्र सरकारने जाहीर केलं की 100% सिनेमागृह सुरू होणार. 15 दिवसापूर्वी तामिळनाडूने असाच निर्णय घेतला होता, सिनेमागृह सुरू करायचा, तो केंद्राने बंद करायला लावला. आता केंद्राने सांगितलेले 100% सुरू करा. मग महाराष्ट्रात असं काही नाटक, सिनेमा, गाणी काय तुमचा विचार काय? असं केंद्राने काही जरी वेडवाकडं सांगितलं तरी ते मी महाराष्ट्रात करणार नाही. कारण मला माझ्या राज्याची, माझ्या राज्यातल्या नागरिकांची काळजी आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं, जर त्या दृष्टीने कोणी मला खलनायक ठरवलं तरी चालेल, पण मी माझ्या जनतेची काळजी माझ्या परीने करणारच, मी ती काळजी घेणारच. हा म्हणजे तुम्ही एक आता विधान केलं की असं काही वेडवाकडं सांगितलं तरी म्हणजे हा निर्णय तितका शहाणपणाचा नाही असं वाटतंय. एक जागतिक सत्य आहे की ह्याच्यामध्ये ही संसर्गाची जी चेन आहे, साखळी आहे, ती तोडायची असेल तर आज सुद्धा ठीक. म्हणजे आता आपण एक अंतर ठेवून बसलेलं आहे मोकळ्या वातावरणात, मी मास्क घालण्याची गरज नाही आहे. परंतु मीच जर का मास्क काढून बोललो आणि हे सगळीकडे प्रसारित झालं तर लोक म्हणतील हे स्वतः पाळत नाही आहेत, आम्हाला तोंडावरती पट्टी मारायला बघतात. आणि त्याच्यासाठी सुरुवात हे आपल्यापासून करायला पाहिजे. केंद्राने सुद्धा पहिल्यांदा जे काय काम सुरू केलं होतं चांगलं आहे. म्हणजे तेव्हा त्यांनी ती जागरूकता आणण्यासाठी थाळ्या वाजवल्या, दिवे पेटवले, दिवे घालवले. म्हणजे काही जण मला सांगत होतं की आता पुढच्या रविवारी कोलांटे उड्या मारायला सांगणार आहेत. तर काही प्रॅक्टिस पण सुरुवात केली होती लोकांनी, कोलांटे उड्या मारा. आहेत अशी काही लोक की त्याने सांगितलं का करायचं, कोलांटे उड्या मारा, बेडूक उड्या मारा, उठा बशा काढा, याची प्रॅक्टिस सुरू केली होती लोकांनी. पण हे जसं योग्य नव्हतं, त्याचप्रमाणे ह्या शास्त्रीय गोष्टी किंवा ज्या काही गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत त्याप्रमाणेच ते तुम्ही पाळायला पाहिजे. पण याविषयी जागतिक पातळीवर जे काही लिहिलं गेलं ना, त्या सगळ्यांचा एक निष्कर्ष असा आहे की करोनामुळे काय चांगलं झालं, काय वाईट झालं हा मुद्दा, त्याचा हिशोब होतीलच. पण ज्या अशा एकाधिकारशाही वृत्ती आहेत त्या खूप बळावल्या, त्यांना सरकार पूर्णपणे हातात मिळाल्यामुळे त्या बळावल्या.
तुम्हाला तसं वाटतं का? किंवा तुमचा देशातला अनुभव काय आणि तुमचा स्वतःचा याविषयीचा अनुभव काय? मी माझ्या राज्यापुरतं जर विचार केला तर माझे मंत्रिमंडळातील सहकारी इथे आहेत, त्यांनाही तुम्ही तुमचा ह्या काळातला अनुभव विचारा. एक तर मला या सर्वांना धन्यवाद द्यायचे आहेत की जे काय आम्ही करत होतो त्यांनी मुख्यमंत्री म्हणतील ते तेवढा विश्वास माझ्यावरती ठेवला आणि त्याचं नाही म्हटलं तरी आजचं चित्र जे दिसतंय. पहिली गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की कोविड काळामध्ये कोणतीही गोष्ट आपण लपवली नाही. मग ती रुग्णसंख्या असेल, दुर्दैवाने झालेली मृत्यूसंख्या असेल, काही पहिल्यांदी तर आपल्याकडे N95 मास्कच नव्हते. पहिला मास्कचा साठा जर कोणी दिला असेल तर मुंबई पोलीस आयुक्तांनी दिला. त्याने ती एका ठिकाणी धाड टाकली आणि आपल्याला मास्क उपलब्ध झाले. कारण मास्क बाजारातच नव्हते, PPE किट नव्हते. कोणी डॉक्टर काय पूर्ण संभ्रम होता. आता हळूवार कळायला लागलेलं की काय करायला पाहिजे, काय करण्याची गरज आहे, काय करण्याची गरज नाही. तर सुरुवातीला आणि अजून देखील औषध आपल्याकडे आलेलं नाही आहे. आता वॅक्सिन मी मगाशी म्हटलं तसं आलेलं आहे. त्याची एफिकसी काय किती काळापर्यंत हे राहील हे अजून तो जसं अग्रलेखात आपण म्हणतो की येणारा काळच काय ते ठरवेल, तसं ते वॅक्सिनची उपयुक्तता आणि वॅक्सिनची किती ते येणारा काळच काय ते ठरवेल. तूर्त उपलब्ध झाले आहे एवढे मात्र खरे. पण मग असं अग्रलेखाचं एक हे असतं. धोकादायक आहे तुम्ही जास्त वाचत असाल तर अग्रलेख. धोकादायक आहे आमच्यासाठी तुम्ही एवढे वाचत असाल तर अग्रलेख. नाही मी पण एकेकाळी संपर्क होतोच ना. त्या विषयावरती मी म्हणजे आपण बोलूच या. पण तुमचं 3 पक्षांचं सरकार, तुमची एकमेकांची तो राजकारणात शब्द वापरला जातो तो मन जुळणं. मन जुळण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आधीच या करोनाने त्याचा इंगा दाखवला आणि मग अशा वेळेला मंत्रिमंडळ बैठका, एकमेकांना भेटणं, हे सगळं ऑनलाईनच होत गेलं का काही त्याची गरजच वाटेन अशी? नाही, बऱ्याच गोष्टी ह्या ऑनलाईन केल्या आणि ऑनलाईन मंत्रिमंडळाची बैठक हा एक मुद्दा वेगळा. तो आता आम्ही परत बाकीचे मंत्री जर प्रत्यक्ष हॉलमध्ये बसतात, आता गेल्या वेळेपासून मी सुद्धा त्याच्यात यायला लागलो, पण म्हणजे तो भाग वेगळा. पण ऑनलाईन काम करणं किंवा वर्क फ्रॉम होम ही एक मी म्हणेन करोनाने दाखवलेली नवीन दिशा आहे. कारण नसताना गर्दी करणं, ज्या गोष्टी आपण सहजतेने करू शकतो त्या सहजतेने केल्या पाहिजेत. त्याच्यासाठी प्रत्यक्ष तिकडे जाण्याची आता सगळं ऑनलाईन सुरू झालं ना. पिझ्झा घरी येतो, ॲमेझॉन आहे, हे ते ऑनलाईन खरेदी विक्री सुरू झालेली आहे. तर ह्यासुद्धा गोष्टी वर्क फ्रॉम होम जर एखादं म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये 100 स्टाफ असेल, त्यातला अमुक एक स्टाफ हा त्याची रोज ऑफिसात येण्याची गरज नसेल, राहू द्या ना घरी, कशाला येणं जाणं आणि गर्दीत करताय. तर थोड्याशा ह्या गोष्टी सुधारण्याच्या दृष्टीने जर बघितलं तर मला असं वाटतं आपल्याला ह्या थोड्याशा अंगवळणी पाडून घ्यायला काय हरकत नाही. हा मुद्दा ठीक आहे, वर्क फ्रॉम होमचं म्हणजे कौतुक खूपच झालं. तर या आता नुकताच केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाला. त्याच्यात एक अपेक्षा होती की वर्क फ्रॉम होमला आर्थिक उत्तेजन मिळेल असा काहीतरी निर्णय घेतला जाईल. आता राज्याला अर्थसंकल्प सादर करायची संधी आहे, पुढच्या महिन्यात ते होईल. तुम्ही त्यासाठी काही वेगळा विचार करणार आहात का? कारण काय होतं आहे की अनेकांचे रोजगार गेले किंवा वेतन कमी झालं वगैरे वगैरे आणि वर्क फ्रॉम होम. तर मग वर्क फ्रॉम होमला जर इन्सेंटिव्हाइज करायचं झालं तर राज्य सरकार म्हणून तुमचं धोरण काही असेल का? धोरण करायला काही गरज नाही आहे, म्हणजे हरकत नाही आहे. पण एक गोष्ट मी या निमित्ताने आणखीन सांगतो की 1-2 दिवसापासून आपण लोकल सगळ्यांसाठी सुरुवात केल्या. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, पीक आवर. आता पीक आवर म्हणजे काय? का तुमचे पीक आवर 24 तासात तुम्ही विभागू शकत नाही? आपण वर्क फ्रॉम होम जसं म्हणतो की सगळ्यांनी त्यांना सहकार्य दिलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. जिथे जिथे शक्य असेल तिकडे वर्क फ्रॉम होम हे केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सरकारने काय करण्याची गरज असेल तर सरकार नक्की करेल. परंतु जसं गर्दीच्या वेळा ह्या आपण विभागू शकत नाही का? ऑफिसमध्ये आपण इतर वेळेला आपण शिफ्ट लावतो, ओव्हरटाईम करतो. ओव्हरटाईम कशाला? तुम्ही शिफ्टचीच मांडणी तशी करा ना. एक ठराविक तुमचा कर्मचारी वर्ग जो आहे तो ठराविक या वेळेत येईल, दुसरा वर्ग या वेळेत येईल, तिसरा वर्ग या वेळेत येईल. लोकल्स त्यांचे रात्रीचा मेंटेनन्सचा एक जो 2-3 तासाचा काळ सोडला तर नेहमीच चालू असतात. पण तुम्ही त्यासाठी खाजगी उद्योजकांना किंवा उद्योगांना काही त्यांच्याशी बोलून जर ते त्याच्यात विभागणी करणार असतील तर करायला हरकत नाही. नाहीतर हे पण करायचं आणि ते नाही करायचं असं नाही होणार. हा एक सरकारकडनं ज्या वेळेला एखादी अपेक्षा असते तशी सरकारची पण तुमच्याकडनं अपेक्षा असते. या काळात 2 मुख्य मुद्दे गाजले महाराष्ट्रासंदर्भात. एक तर केंद्राकडून राज्याला पुरेशी मदत मिळती आहे का, हा एक मुद्दा. आणि दुसरा अर्थातच सगळ्यांच्या मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा म्हणजे मेट्रो. तर त्याविषयी तुमचं
निरीक्षण काय, मत काय? पहिला मुद्दा केंद्राकडनं मदत मिळणं का? कारण तुम्ही कल्याणच्या कार्यक्रमाच्या वेळेला म्हणालात की आधी अडवायचं आणि मग नंतर वेळेत पूर्ण झालं नाही म्हणून टीका करायची. अ, मदत तर लांबची गोष्ट आहे. आपल्या हक्काचं जे आहे ते जरी वेळेवर मिळालं तरी खूप होतं. हक्काचं जे राज्यांच्या हक्काचं आहे ते तर तुम्ही द्या. मदत ही नंतरचा भाग झाला. मदत तर तशी काही होत नाहीच आहे. पण हक्काचं जसं आता GST आहे. एक तर ती कर आकारणीची पद्धत तुम्ही बदलली. त्यावेळेला आम्ही सुद्धा त्याला विरोध केला होता. पण ठीक आहे, नंतर सगळ्यांनी सांगितलं की नाही ते चांगलं होईल, असं होईल, तसं होईल. आता आपल्याला मला असं वाटतं की एखादी गोष्ट आपण केल्यानंतर जसं आता वॅक्सिनचं मी बोललो की कालांतराने वॅक्सिनची उपयुक्तता कळेल. तशीच नवीन कर प्रणाली जी आहे ती आपण कुठे आहोत? यशस्वी झाले का फसले? जर फसली असेल तर जुनी जशी बदलली तशी ही बदलायला काय हरकत आहे? जुनी बदलून नवीन आणली ना. आता नवीन जर का फसली असेल किंवा पाहिजे तशी त्याच्यात सुधारणा करण्याची गरज असेल तर ती का नाही केली जात? तुम्ही मागणी केलेली होती की GST मी 1 तर वर्ष बोललेलो स्थगित आहे. करा. अजूनही तुमची मागणी आहे मागणी माझी तशी? आहेच. राज्याच्या हक्काचं जे आहे आता शेवटी ह्या करोनाच्या काळामध्ये सगळ्यांचीच अर्थचक्र ही मंदावलेली आहेत. पण ती मंदावलेल्या अर्थचक्रामध्ये आमच्या हक्काचं जे होतं ते तुमच्याकडे पोचतंय. आता ते तुम्ही आमच्याकडे द्या ना. हा अन्य राज्यांसारखाच महाराष्ट्राला पण अनुभव आहे का? पोचत नाही असं आहे? नक्कीच आहे, नक्कीच आहे. मग यातला राजकीय प्रश्न असा निर्माण होतो की मग जे बिगर भाजप सरकारं आहेत त्यांचं एखादं या विषयावरती एकमत व्हावं यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल का? किंवा तुम्हाला पुढाकार घ्यावा असं वाटतं का? महाराष्ट्र कधी पुढाकार घ्यायला तयारच असतो. प्रत्येक वेळेला आपण अभिमानाने सांगतो की महाराष्ट्र आधार या भारताचा. तर तो महाराष्ट्र कधी पुढाकार घ्यायला तयार आहे आणि महाराष्ट्रामध्ये तेवढी हिंमत आणि ताकद आहे. नक्कीच आहे. पण हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पैसेच मिळत नाही आहे. आणि अर्थातच दुसरा मुद्दा महत्त्वाचा आपण जो गाजला किंवा गाजवला आज तुम्हाला तसं म्हणायचं असू शकेल आरोप तसा, तर तो मुंबईच्या मेट्रो कारशेड संदर्भातला. आता त्याचं पुढे काय होणार? कारण राज्य सरकारच्या एक सांगतो समितीने- तुम्हाला, ह्याच्यामध्ये कोणताही व्यक्तिगत हट्ट किंवा अहंकार हा विषय नाही आहे. आरेमध्ये कारशेड झाली काय नाही झाली काय माझं काय जातं? माझं वैयक्तिक काहीच जात नाही. पण माझ्या मुंबईचं पर्यावरण जातं. आणि हे केवळ माझ्यासाठी नाही, मला तर काय मी बसल्या जागी श्वास घेऊ शकतो. पण जेव्हा आपण पुढचं जग बघतो आणि आपल्याला अनायासे हे जर का ही वृक्षसंपदा मिळालेली आहे आणि इकोसिस्टीम, नुसते झाडं लावा झाडं जगवा म्हणून काय झाडं वाढत नाहीत आणि झाडं जगत नाहीत. नाहीतर ते त्याने किती 30 कोटीच्या वरती पारदर्शक झाडं लावलेत. नाही, त्यांच्या प्रत्येक योजनेत पारदर्शकता होती म्हणून पारदर्शक झाड असू शकेल. ती पारदर्शक झाडं 30 कोटी लागलेली आहेत. आरेमध्ये कारशेड आता त्याचं वास्तव जे आहे ते समोर आलेलं आहे. हा 30 हेक्टरचा जो भाग आहे त्याच्यातला 5 हेक्टर त्यांनी सांगितले की इकडे झाडं तोडणार नाही, 25 हेक्टर आम्ही घेऊ. मुद्दा असा आहे की ती 5 हेक्टर घेतल्याशिवाय ती कारशेड पूर्ण उपयोगात येतच नाही. कारशेड अजून 2 वर्षात ती व्हायला होईल आणि त्याच्यानंतर 2031मध्ये ती पूर्ण क्षमता तिची संपलेली असेल. त्याच्या पलीकडे कांजूरचं जो आपण कारशेडचं हे करतोय, कांजूरची जागा तुम्ही उद्या कोणी जाऊन बघा, तिकडे खरंच झाडं किती आहेत ती मोजून या. म्हणजे आपल्याला न दिसणारी झाडं त्या इतर कोणाला दिसत असतील तर आपली दृष्टी सुधारण्याची गरज आहे. पण तिकडे झाडं आहेत का बघावं. इकडे आपण 25-30 हेक्टर, त्याच्यात तिकडे 40 हेक्टरच्या आसपास तो प्लॉट क्लिअर आहे. हां, टायटलचा मुद्दा आहे, कोर्टामध्ये तो आहे. पण तिकडे कारशेड केल्यामुळे 2 ते 3 मेट्रो कार लाईनची कारशेड तिकडे होणार आणि त्याची कनेक्टिव्हिटी थेट बदलापूर अंबरनाथपर्यंत जाणार. मग ज्याला आपण सरकार म्हणतो त्या सरकारने घाईघाईत कामं उरकायची का भविष्याचा विचार करून आत्तापासून सुरुवात करायची की आत्ता 2031 नंतर काय, मग कुठे जागा घेणार? तर मला असं वाटतं सगळ्यांनी अहंगंड सोडून वास्तव आहे ते स्वीकारलं पाहिजे. आणि जर का त्याचा उपयोग जास्त होत असेल तर आपण सरकार म्हणून कुठेही, मी पुन्हा पुन्हा एकच सांगेन की गर्वात न राहता जनतेसाठी आपण आहोत. जर पंतप्रधान प्रधान सेवक स्वतःला म्हणत असतील तर ही सेवा आपण करण्याची गरज आहे. पण मग आता पुढे हा प्रकल्प, कारण केंद्राकडून अजूनही काही मंजुरी नाही किंवा ते नाही, एक सांगतो तुम्हाला, ह्याच्यात मेट्रोमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार भागीदार आहेत. कोर्टात कोण गेलेलं आहे? केंद्र. म्हणजे तुमची माझी भागीदारी असेल आणि काम करायचंय हेच तर आक्षेपार्ह नाही का? म्हणजे हे चुकीचं वाटत नाही का तुम्हाला? आहे. पण शेवटी जनतेला कळलं पाहिजे ना. बाकी कोणाकोणाचे दावे आहेत ते होऊ देत ना, त्याच्यावरती टायटल क्लिअर एकदा काय ते त्याचा तुकडा पाडा, सोक्षमोक्ष लावून टाका. पण त्यामुळे- मिठागराची जमीन म्हणून ती तुमची जमीन, ती माझ्या राज्याची जमीन आहे. माझ्या राज्याचा जर तिकडे प्रकल्प होणार असेल तर तुमची आडकाठी कशाला पाहिजे?
याच्यात काहीही समजा थोडासा विलंब लागला, कोर्ट कचऱ्या वाढत गेल्या, तर तुम्ही कांजूरमार्गचा निर्णय बदलणार नाही हे ठाम. असं नाही आहे. कांजूरमार्गचा निर्णय कशासाठी हे पहिलं समजून घेण्याची गरज आहे. कांजूरमार्गचा निर्णय बदलायचा का तुमची मानसिकता बदलायची, कोणी बदलायला पाहिजे हे खरं ठरवण्याची गरज आहे. आता तो तुम्ही मगाशी उल्लेख केला 30 कोटी झाडं 5 वर्षात लावली गेली वगैरे, पण ते ती झाडं लावणारे आणि तुम्ही अशी एक बंद दरवाजा आड बैठक झाली आणि महाराष्ट्राच्या बंद दरवाजाच्या ज्या बैठकांचा इतिहास काही चांगला नाही आहे. त्या झाडं लावणाऱ्यांबरोबर बैठक झाली तर त्या झाडाला काय फळ येईल असं वाटत नाही. पण ते फळाची अपेक्षा झाडं लावणाऱ्याला होती का? निदान त्यांनी मुळावरती कुऱ्हाड तरी मारू नये. नाही, कारण हे राजकीय ताणतणावाचे मुद्दे गेल्या काही महिन्यात वारंवार येतात, ठराविक टप्प्याने येतात की हा फुटणार, तो फुटणार, मग सरकार डळमळीत आहे, तो होणार. फुटणार म्हणजे काय काचेचा ग्लास आहे की काय? की असंच बसला आणि हा फुटला तो फुटला, हे काय गंमत आहे? एवढा फुटकळपणा आमच्यात नाही आहे. आणि तसा जर असता तर आम्ही एकत्र आलोच नसतो. तुम्हाला खात्री आहे की हे काही प्रयत्न नाही, माझं म्हणणं आहे की फुटणार आता पहिलं पाडण्याचा प्रयत्न होता, आता फुटणार म्हणतात. ठीक आहे, माझं तर आज सुद्धा आव्हान आहे, पाडायचं तर आत्ता पाडा. म्हणजे मी मुलाखत देताना बातमी येऊ द्या सरकार पाडलं म्हणून, पाडा. हे नको, ही बातमी मुलाखतीची बातमी मार खाईल म्हणून, त्याच्यामुळे. नाही, माझ्यात तेवढी धमक आहे, माझ्या सहकाऱ्यांवरती माझा विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. आणि मी जे करतो ते आत्मविश्वासाने करतो. कारण अशासाठी विचारलं की आणि एक आहे, सत्तेचे काय आम्ही लालची नाही आहेत. सत्ता आम्ही तर शिवसेना म्हटल्यानंतर किती आमच्या आयुष्यामध्ये किती काळ सत्ता होती, किती काळ नव्हती, त्याच्यामुळे सत्तेची लोभी नाही. तो जो सगळा कालखंड होता त्याचं वर्णन मी त्यावेळेला माझ्या सभेत आणि मुलाखतीत झालेलं आहे. नाही, तो त्याच मुद्द्याकडे आता मला यायचं आहे. कारण शिवसेना आणि शिवसेनेचे प्रमुख हे कुठल्याही एका व्यवस्थेच्या चौकटीमध्ये बसून काम करण्यासाठी बनलेले नाहीत, असा आत्तापर्यंतचा समज आहे. म्हणजे कार्यकर्ते, ज्याला फूट सोल्जर्स, मग त्याला आंदोलन करा आणि मग दगड वगैरे जे काय पुढचं असतं ते. तर अशा मानसिकतेतल्या पक्षाला एकदम सत्ताधारी बनवणं हे तुम्हाला किती अवघड गेलं? तुमचा प्रश्न बरोबर आहे की माझंही स्वप्न मुख्यमंत्रीपदाचं वैयक्तिक माझ्यासाठी कधीच नव्हतं. पण जर मी माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवणार नाही किंवा बनवणार हे स्वप्न माझं नसेल तर मी पक्ष कशाला चालू? जो काही सगळा तो घटनाक्रम तुम्हाला माहिती असेल, मी बोललेला आहे, त्याचं काय पुनरुच्चार करण्याची गरज नाही आहे. ठाकरे म्हटल्यानंतर आम्ही कोणत्याही चौकटीत अडकणारे नाही किंवा सत्तेसाठी किंवा सत्तापद भोगणार नाही. पण ह्याचा अर्थ आम्ही कशाला घाबरणारे पण नाहीत. आव्हान देणारे आणि आव्हान स्वीकारणारे आहोत. जबाबदारीपासून पळ काढणारे मी नाही. नाही, म्हणजे पक्षाच्या स्वभावात बदल करावा लागला का? अजिबात नाही. कारण आता आंदोलन कोणाविषयी करणार, कोणा विरोधात करणार असं शिवसेनेला नाही, वाटतं करू का? ना, आंदोलन करायचे तिकडे आम्ही करणार. का आहेत ना विषय, अनेक आहेत, शेतकऱ्यांचे विषय आहेत ना आंदोलनाचा हा बदल खूप गमतीशीर आहे. म्हणजे शिवसेना प्रमुखांची एक मानसिकता, नंतर कार्याध्यक्ष या अर्थाने उद्धव ठाकरे यांची मानसिकता आणि आदित्य ठाकरे यांची एक मानसिकता, हा असा एक वेगळा प्रवाह शिवसेनेच्या जनुकांमध्ये, रक्तांमध्ये तो दिसतोय. तर तो कार्यकर्ता बदललाय का तुमचा, असं वाटतं का तुम्हाला? नाही, ह्याच्यासाठी तसं काय आपली वृत्ती बदलण्याची गरज नाही आहे. वृत्ती बदलण्याची गरज नाही आहे, कार्यकर्त्यांनी बदलण्याची गरज नाही आहे. फरक फक्त एवढाच आहे की पक्षाचा प्रमुख त्या पदावरती बसला. अन्यथा देशामध्ये, इतर राज्यामध्ये बहुतेक सगळ्या पक्षाचे प्रमुखच तिथे बसलेले आहेत. आम्ही ते बसत नव्हतो. ह्या अशा वेगळ्या परिस्थितीत ही जबाबदारी स्वीकारावी लागली. ती जी शिवसेनेची छान त्यावेळेला घोषणा होती की काय घेतल्याशिवाय राहणार नाही वगैरे. आता तसं घेतल्याशिवाय राहणार नाही असं शिवसैनिकाला म्हणताच येत नसेल ना? कारण का घेतले ना, घेतले की आम्ही. आणखीन काय घ्यायचंय? म्हणजे आता आणखीन काय घ्यायचं बाकी आहे? कारण आता म्हणजे घेण्याचा अर्थ आता पुढचा घेतल्याशिवाय राहणार नाही, घेऊन राहिलोय. हा, घेऊन राहिलेला. मग अन्य राज्यांमध्ये थोडंसं विदर्भासाठी हे घेऊन राहिलो ना मी. तर अन्य राज्यातही तुम्ही शिवसेनेचा आता निवडणुकीसाठी म्हणून किंवा अन्य मार्गाने प्रसार करणं हा काही उद्देश आहे का? सांगतो तुम्हाला. ह्या विषयावरती एकदा बोलण्याची आवश्यकता होती. सुरुवातीचा जो काळ होता हिंदुत्वाचा, म्हणजे तो कालखंड बाबरी पाडल्याचा, त्यावेळेला सगळीकडे भागमभाग झाली होती आणि शिवसेना प्रमुखांनी सांगितले की जर माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, गर्व आहे. त्या एका वाक्याने शिवसेना देशात लाटेसारखी उसळली. पण
तेव्हा आमचं एक धोरण होतं की ठीक आहे, आम्ही आमच्या राज्यात बरे आहोत, बाकी देशात तुम्ही हिंदुत्व भगवा फडकवताना फडकवा. त्याचा दुष्परिणाम असा झाला की शिवसेना इकडे निवडणूक लढणार नाही म्हटल्यानंतर जे अनेक चांगले कार्यकर्ते होते, जे हिंदुत्ववादी होते, ते तिकडे गेले. आणि आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही असं ठरवून त्यांना ठीक आहे, तुमचं भवितव्य चांगलं आहे, तिकडे जा, कारण हिंदुत्वाचा झेंडा फडकतोय ना, फडकवा, भगवा फडकवा, असं तो झाला. आता जर का इतर राज्यात तयारी सगळ्यांची असेल की नाही, आम्हाला शिवसेनेचं हिंदुत्व आणि यांचं हिंदुत्व याच्यात फरक वाटतोय, आम्हाला परत शिवसेनेचं काम करायचं, करा, जरूर करा. म्हणजे तुमच्या विधानाचा अर्थ असा, तुम्ही न म्हटलेला अर्थ असा की हिंदुत्ववादी विचारांचे आणखी काही पक्ष असणं किंवा हिंदुत्ववाद हा एकाच पक्षाची मक्तेदारी नसणं. मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येत गेलो होतो, तेव्हा मी स्पष्ट शब्दात बोललो होतो, मी भाजपपासून दूर झालेले, हिंदुत्वापासून नाही. म्हणजे कालच आम्ही ते, तुम्ही पण बातमी दिली, पेटंट, तसं हिंदुत्वाचं पेटंट हे त्यांनीच नाही घेतलेलं. आणि असं त्यांनी म्हणू नये की तेरी खमीज मेरे खमीज से भगवी कैसी. आता कारण हा म्हणजे एका देशाच्या संघराज्यीय व्यवस्थेच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा मुद्दा ठरेल, म्हणून हाच मुद्दा आणखी अगदी थेटपणे देशामध्ये मग भाजपलाच हिंदुत्वाचं मक्तेदारी मिळालेली आहे असं तुम्हाला वाटतं, म्हणून तुमचा प्रयत्न तर तसा अजिबात नाही. फक्त तिकडे काय झालेलं आहे की एक व्हॅक्यूम नक्की झालेला आहे देशभरामध्ये पर्यायाचा. पर्याय हा व्हॅक्यूम एक आहे आणि ती पोकळी ही भरून काढणं त्याची गरज आहे. त्यांच्याकडेच सगळे अशातला भाग नाही, पण एक पोकळी आहे जरूर आहे. मग ती हिंदुत्वाची आहे, इतर सगळ्याची आहे, आणि ती भरून काढण्याची गरज आहे. हे असे हा जो एक प्रयोग झाला महाराष्ट्रात, तशा पद्धतीच्या प्रयोगातनं ती भरून येऊ शकेल म्हणजे असं तुम्हाला वाटतं? एखादा पक्ष एकटा सुद्धा उभा राहू शकेल, इतर पक्ष एकत्र येऊन सुद्धा होऊ शकेल, पण लोकांना मुळामध्ये लोकांना ते आता वाटतंय की पर्याय पाहिजे. आणि लोकांना जर जेव्हा वाटतं पर्याय पाहिजे, तेव्हा पर्याय निर्माण होतो. आणि पर्याय हा सगळ्याच ह्याच्यामध्ये पर्याय हा असतोच. म्हणजे ते ऑस्ट्रेलियाची जेव्हा क्रिकेटचा सामना आपण जिंकला तेव्हा हाच मुद्दा आला होता की विराट कोहली नाही म्हणून आपण पर्याय उभा राहिला. त्याचा अनेक अर्थ राजकीय पद्धतीनं काढला गेला. तसं राहू जातो, हो राहू शकतो, तरी जिंकलोच ना. आता पुन्हा एकदा आपल्या या करोना विषयक जे ठरलं होतं त्याच्यावर. तर मुद्दा असा की या वर्षभरा कालखंड हा आता पुढच्या महिन्यात करोनाला होईल. या काळातला तुमचा वाईट काळातला सर्वात आनंदाचा म्हणता येईल असा कुठला क्षण सांगता येईल का? नाही, आनंदाचा क्षण हा सांगणं अवघड आहे, पण एक समाधानाचा क्षण मी नक्की सांगेन की मी जेव्हा फेसबुक लाईव्ह करायला लागलो तेव्हा अनेक जण मला सांगायला लागले की तुम्ही बोलताना आम्हाला आमच्या घरातलं कोणतरी बोलतं असं वाटतं. हे माझ्यासाठी फार मोठी माझ्या आयुष्याची कमाई आहे की जनतेला ज्यानं मी कधी भेटलेलं नाही, पाहिलेलं नाही, असं घराघरात मी त्यांना आपला वाटायला लागलो. हे ही माझ्या आयुष्यातली एक मोठी कमाई आहे. आणि हा खूप करुण कालखंड होता. सुदैवाने भारतात तितकी कारुण्यजनक परिस्थिती निर्माण झाली नाही की नवरा एकीकडे, बायको दुसरीकडे, मुलगा तिसरीकडे अशा. तर मुख्यमंत्री या नात्याने असा सर्वात मोठा कारुण्यजनक म्हणता येईल असं काही तुम्हाला या काळातला अनुभव आठवतो का असा? नाही, सुरुवातीचा काळ हा फार, मी म्हटलं ना की एवढ्या वेगाने हा कोविड पसरेल हा अंदाज थोडा आला होता नक्की, पण आपल्याकडे बेड्स मिळत नव्हते, ॲम्ब्युलन्सेस कमी होत्या, 1-2 मृत्यू ॲम्ब्युलन्समध्ये पण झाले, ऑक्सिजन मिळत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही, PPE किट मिळत नाही, मास्क मिळत नाही. हे सगळं भीतीदायक होतं सगळं. आणि आपण इतरत्र कल्पना, पण एवढं नक्की की संपूर्ण देशात फील्ड हॉस्पिटल करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे आवश्यकतेनुसार. कारण पहिल्यांदा जेव्हा याचं ब्रीफिंग झालं तेव्हा अधिवेशन सुरू होतं आणि तेव्हाच मला अंदाज आला की आपल्याला युद्ध पातळीवरती हॉस्पिटल लागणार. आणि त्यानुसार आपण गोरेगावला केलं, इकडे मरे डोमला केलं आणि BKCला हे केलं. आणि मग आता राज्यभर आपण तशी केली. काही हॉस्पिटल्स आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्ससुद्धा ताब्यात घेतली, काही ठिकाणी 80% 20% केलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागल्या. पण ते करता करता जे काही दुर्दैवी घटना घडल्या ह्या साहजिकच क्लेशकारक होतं. आणि असं कधी वाटलं का की म्हणजे आता हा शब्दप्रयोग
ठाकरे आडनावाची व्यक्ती मुख्यमंत्रीपदी आहे म्हणूनच तो होऊ शकतो की झक मारली आणि मुख्यमंत्री झालो. अशी कधी वेळ आहे असं वाटलं का? नाही, मी कधीही जबाबदारीतून पळणारा नाही, कधीच नाही. विशेषतः करोना काळामुळे नाही, एरवी अजिबात नाही, अजिबात नाही. मी प्रत्येक गोष्टीला एक धाडसाने पुढे जायचं, अंगावर आले ते शिंगावर घ्यायचं आणि सगळे सहकारी सोबत आहेत म्हटल्यानंतर घाबरायचं कशाला. सरकारची म्हणून एक मानसिकता हां, असते. एक गोष्ट नक्की, झक मारली म्हणून असा मुद्दा नाही आहे, पण एक रुखरुख ही नक्की होती की आपल्याला लवकर आटपा. ना तेच बोलले, लवकर आटपा. मी कुठे बोललो? तुमच्या माईकवरती त्यांचा आवाज आला. सगळ्यांना एक घरात बसवावं लागतंय, बंधनं टाकावी लागत आहेत, हे आनंददायी नव्हतं. म्हणजे मगाशी तुम्ही जो बोललात ना त्याच्यातला हा एक भाग होता की सगळ्यांना एक आनंद जो काय असेल किंवा मोकळेपण जो होता तो त्यांना बंधनं घाला, भेटू नका, अमुक करू नका, तमुक करू नका, हे पण खूप त्रासदायक असतं. म्हणजे अनेक जण टीका करतात की तुम्ही हे बंद केलं आहे, ते बंद केलं आहे. हो, पण त्याच्यात आनंद नाही आहे, दुःख आहे मला की आपल्याला ही बंधनं घालावी लागतात आणि ते नेमकं आपल्या वाट्याला यावं, हे मला खूप नक्कीच लागतं. सुरुवातीला सगळे असे निर्बंध आणावे लागले आहेत. या सध्याचा काळ आता दिसतंय असं की निदान करोना आता हस्ताला तुमच्या निघालेला तोंडात आहे. साखर पडो. तर आता खरं आव्हान असणार आहे ते राज्याच्या उभारणीचं. आर्थिकदृष्ट्या प्रचंड मागे पडलेलो आहोत, उद्योगांचं आव्हान आहे. तर त्यासाठी तुमची काय योजना आहे पुढच्या कालखंडामध्ये? नाही, सुदैवाने एक गोष्ट नक्की की इकडे उद्योगमंत्री पण आले, त्यांचे सचिव पण आलेले आहेत. ह्या काळामध्ये 1,00,000 कोटीच्या वरती आपण सामंजस्य करार तर नक्की केलेले आहेत आणि त्याच्यापैकी किती झाले आपले? नाही, मी असं करतोय, तिकडनं बोलायला ऐकायला येईल मला. हे पूर्ण केलेले आहेत आणि नुसतं कागदावरती ते राहता कामा नाही आहेत. याच्यावरती आमच्या सगळ्यांचा कटाक्ष आहे. ज्या ज्या खात्यांची त्यांना मदतीची म्हणजे सहाय्याची आवश्यकता ती तात्काळ केली जाते आणि हे कागदावरचे सामंजस्य करार प्रत्यक्षात आलेच पाहिजेत, ह्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू आहे. आणि मला खात्री आहे की हा मधल्या काळातला जो काय फटका सगळ्यांनाच बसलेला आहे तो आपण परिस्थिती तुम्ही म्हणाल तसं कोरोना संपला तर लवकरात लवकर भरून त्याच्या पुढे जाऊ. त्याची धोरणात्मक सिद्धता राज्याची आहे का? कारण अपवादात्मक परिस्थितीत अपवादात्मक नियंत्रणं आणावी लागली. अपवादात्मक परिस्थिती संपल्यानंतर मग अपवादात्मक परिस्थितीच्या विरोधात जाऊन ते नियंत्रणं पण काढून काहीतरी वेगळे निर्णय घ्यावे लागतील ना. त्याची एक रूपरेषा डोळ्यासमोर असणं ते तसं आपण जे काय रूपरेषा म्हणजे काय की आपण ज्यांना थोड्याशा सवलती म्हणा काय म्हणतो त्याचा पूर्ण आपण एक आढावा घेतलेला आहे की किती काळात काय होईल, ह्याच्यामध्ये आपल्याकडे किती उलाढाल वाढेल, त्याचा फटका बसला तर किती बसेल, पण ते असं कमी झालं तरी टर्नओव्हरच्या ह्याने किती वाढेल, हा सगळा आपण विचार करून त्या गोष्टी करतो. कारण झालं असं की हल्ली सगळीच राज्य स्पर्धात्मक उतरलेले आहे. मग तेलंगणासारखं राज्यसुद्धा असेल, कर्नाटकात तर आहेच, तामिळनाडू पण आहेच, उद्योगांना आकर्षित केलं जात आहे. मग अशा वेळेला जास्तीत जास्त उद्योग यावेत, गुंतवणूक यावेत, यासाठी राज्य कसा प्रयत्न करणार आहे? त्यासाठी काही योजना आहेत? नाही, त्याच्यासाठी आपण योजना केलेल्या आहेत ना, बऱ्याच योजना आहेत. म्हणजे त्याच्यासाठी मला असं वाटतं उद्योगमंत्री किंवा आपल्या सचिवांची जर का वेगळी तुम्ही मुलाखत घेतली तर ते तुम्हाला पूर्ण माहिती देतील. पण आणखीन एक गोष्ट सांगतो की केवळ वेडीवाकडी शर्यत लावायची आणि तुम्ही हे केलं म्हणून मी हे करणार, तुम्ही केलं आणि नंतर कळायचं डोक्यावर हात मारून घ्यायचा, तसं नाही करणार. आपल्याला जे परवडते तेच आपण करायचं, त्याच्यात किती सीमेपर्यंत आपण जाऊ शकतो तेच करायचं. आणि जसं मी म्हटलं की या कोविडच्या काळामध्ये उद्योजकांची ही पहिली पसंती आजही महाराष्ट्रच आहे. कारण महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची जडणघडण आहे, तर ती त्यांना जास्त भावते. मला असं वाटतं या कालखंडामध्ये तुमच्यावरती जी काही टीका झाली त्यातल्या टीकेचा एक भाग असा होता किंवा एक स्वरूप असं होतं की तुम्हाला स्वतःला माणसात मिसळायला आवडत नाही असं एक म्हटलं जातं. म्हणून मी कोरोना आणला. नाही, तर त्याच्यामुळे करोनाची निर्बंध महाराष्ट्रात जास्त कडक झाले. नशीब म्हणजे एवढं तरी माझ्यावरती आरोप नाही झाला की चीनवरनं मीच घेऊन आलो. नाही, मी टीका करायला कधीच एका मर्यादेच्या बाहेर किंमत देत नाही. कारण त्यांचं टीका करणं हे त्यांचं काम आहे, करावं. मला जे पटते ते मी करतो. नाही, कारण आता जर म्हणजे गेल्या वर्षी याच कालखंडामध्ये आपण विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आणि
करोनाच्या काही रुग्णांची बातमी आढळली ती आली ती आपल्याकडे. तर आता मागे वळून बघताना यातला कुठला निर्णय आपण वेगळा घेतला असता असं वाटतं का काय? मग एक करोना कालखंडात करोनाला हाताळण्याबाबतीत आपण हा जे काही निर्णय घेतले त्यातला हा निर्णय मी असा घ्यायला हवा होता किंवा तसा घ्यायला हवा होता असं वाटतं का? वृत्तपत्रावरचं बंधन आणखीन वाढवलं असतं मी. म्हणजे घेऊ नये अशी व्यवस्था केली असती का ऑनलाईनमधनंही तो पसरतो असं? नाही असं नाही, मजेचा भाग सोडा. असं नाही आहे, मला नाही वाटत तसं कुठेही अरे आपलं हे चुकलं असं 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 नाही वाटलं कुठे. कारण हे महत्वाचं ह्याचं असतं. कारण मी केवळ माझ्या मर्जीनुसार निर्णय नाही घेतले. मी म्हटलं तसं सगळ्यांची साथ सोबत त्याच्यामध्ये पहिले जुलै ऑगस्टपर्यंत सातत्याने मी सगळ्या महसूल यंत्रणेची, पोलीस यंत्रणेची, आरोग्य यंत्रणेची माझ्या व्हिसीज चालायच्या. दर 2-4 दिवसात सुरुवातीच्या काळात चालू होतं. त्या टास्क फोर्सचं मत ते घेत होतो. कोणती औषधं द्यायला पाहिजे, त्याची गाईडलाईन काय असायला पाहिजे, त्याची उपलब्धता कशी असायला पाहिजे, कधी द्यायचं, कधी द्यायचं नाही, कोणाला द्यावं, कोणाला न द्यावं, हे सगळं करत 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 आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आणि म्हणून मगाशी जे म्हटलं ना की ह्या कोरोना काळातला आनंदाचा क्षण हा भाग वेगळा. आनंद होऊ शकत नाही, पण एक समाधानाचा आणि वेगळ्या अर्थाने अभिमानाचा क्षण नक्कीच तो म्हणजे धारावी पॅटर्न, ज्याचं कौतुक जागतिक पातळीवरती झालं. धारावीची वस्ती नुसतं तिकडे कोरोना आहे म्हटल्यानंतर कोणी जागेवरच बसेल. आपल्याकडे तेव्हा रेमडेसिवीर पण नव्हतं, काहीच नव्हतं. तरीसुद्धा आपण ती साथ कंट्रोल केली आणि त्यातनं बाहेर पडलो. हे आपल्या सगळ्या यंत्रणेचं आणि नागरिकांच्या सहकार्याचं यश आहे. धारावी हा अनेकांच्या चिंतेचा विषय होता. मग हा धारावीचा चिंतेचा भाग आता नियंत्रणात आला चांगल्या कामामुळे. त्यामुळे धारावीवरची नियंत्रणं मोठ्या प्रमाणावरती उठवली किंवा आता नियमित सगळं सुरू झालं. तर तशीच राज्यावरची नियंत्रणं पण उठवावीत असं वाटतं. जवळपास आता उठल्यातच जमा आहेत. माझी एकच अपेक्षा आहे की हे सगळं आपण करतोय ते आपल्या स्वतःसाठी आहे, स्वतःसाठी आहे. अजूनही कोरोना गेलेला नाही. मी म्हटलं तसं की त्या ज्या बातम्या आहेत तिथलं वातावरण हे धडकी भरवणार आहे. आपल्याकडे पुन्हा हे संकट येऊ नये, आणि येऊ नये हे वाटत असेल तर आपणच ते थांबवू शकतो. ते म्हणजे साध्या साध्या गोष्टी पाडू. वॅक्सिन त्याचे 2 डोस घ्यावे लागतात आणि आपल्या महाराष्ट्राचीच लोकसंख्या 12 ते 12.5 कोटी आहे. म्हणजे 24 कोटी वॅक्सिन्स. किती काळ हा कार्यक्रम चालेल आणि तो दिल्यानंतर त्याची किती काळ ती प्रतिबंधात्मक शक्ती राहते, शेवटचा देईपर्यंत पहिल्याची गेली असेल तर काय, म्हणजे हे अखंड चालू ठेवायचं असेल तर जोपर्यंत आता पोलिओ आपल्याकडनं गेलाच ना, तरीसुद्धा वॅक्सिनेशन का करावं लागतं, तर पाकिस्तान, नायजेरिया, अफगाणिस्तानमध्ये आहे आणि कुठूनही तो अनावधानाने सुद्धा आपल्याकडे पुन्हा येऊ नये म्हणून तो आपण 0 ते 5 वर्षाच्या मुलांना पोलिओ डोस देतोच. तसंच येथे काही काळ आपल्याला किमान कोरोनाची टेस्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे कोविड आणि नॉन कोविड आता त्याच्यात फरक करणं हे कठीण झालेलं आहे. लोक काही अनुभव असे पण आहेत, इतर कारणांसाठी आजारासाठी हॉस्पिटलमध्ये गेले एक टेस्ट केली तर कोरोना पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे ॲसिम्प्टोमॅटिक हे त्यांना जरी त्रास झाला नाही तरी ते दुसऱ्याला प्रसार करू शकतात. आणि त्याकरता येथे काही काळ कोरोनाची चाचणी ही आपल्याला आता लागू झालेली आहे आणि वॅक्सिन घेतल्यानंतरसुद्धा ही बंधनं आहेत. गेले 1 वर्षभर म्हणजे आत्ता मला बोलता बोलता लक्षात आलं, गेले 1 वर्षभर तुमच्याशी बोलताना औषधविषयक जाणीवा किंवा लशीचं किंवा या विषयावर काय चाललेलं आहे वगैरे वगैरे ह्या गप्पा खूपच माहिती खूप तर हा औषध हा करोनामुळे तुमच्या प्रेमाचा विषय बनला का? तुम्ही या विषयावर एकंदर कारण काही जणांना हौस असते ना एखाद्या नाही, विषयाची असं आहे, तुम्हाला कल्पना असेल, स्वतः बाळासाहेबसुद्धा आणि माझी माँसुद्धा ही होमिओपॅथीची एक डॉक्टर नव्हते, पण माफक त्यांना एक माहिती होती आणि नाही म्हटलं तर ती थोडीशी आवड मला पहिल्यापासून आहे. त्यातनंही आता जबाबदारी आल्यानंतर ती अधिक यांनी करावी लागली मला. त्यात मुख्यमंत्रीपद त्याच्यामुळे सगळं जुळून हे आलं. मला शेवटचा प्रश्न आमच्या आत्ताच्या आपल्या कार्यक्रमातला, शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सामनाच्या संपादकाला मॅरेथॉन मुलाखती द्यायची परंपरा आहे. आता माझ्या माहितीप्रमाणे रश्मी ठाकरे संपादक आहेत, तर तशी मुलाखत दिली जाते का, देणार का काय? म्हणजे मुलाखत तर नेहमी चालू असते, ती छापली जात नाही एवढंच आहे. त्यामुळे मला असं वाटतं नाही तर प्रश्न तर येतच असतात, पण ते नशीब ती मुलाखत छापली जात नाही.
चांगलं आहे. म्हणजे हा एक राहून गेलेला भाग आहे. ती कधीतरी मुलाखत जाहीरपणे पण छापली जाईल. मला असं वाटतं आपला वेळ बराच वेळ बोर केलेला आहे. नाही नाही पुन्हा एकदा आपले मनापासून Thank you. आभार, कारण या कालखंडामध्ये माणसं एकमेकांना भेटत नाहीत, कार्यक्रमाला येत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही आलात, मनापासून आभार. आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी पुन्हा एकदा कुणालकडे पुन्हा देतो. एकदा मी पण माझ्या वतीने तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि असंच बोलवत राहा दरवर्षी. जय हिंद, जय महाराष्ट्र. 5 वर्ष तुम्ही हरकत नाही, म्हणजे तेवढी निमंत्रणं दिलेली आहेत, तारीखेवर फुली मारून ठेवा. नाही तुम्ही आता मी असं म्हणतच नाही, तुम्ही बोललं पाहिजे, मी पुन्हा बोलवीन.